हॅलो गाईज, आत्ता वाजलं सकाळचे 5:30 आणि माझे डोळे नाही उघडत आहेत. बट मला जायचं आहे आज शूटला आणि माझं आवरलं आहे. पण मी तुम्हाला आत्ता तरी लुक नाही दाखवणार आहे. आणि यावेळेस फक्त माझ्या एकटीचं शूट नाही तर माझ्यासोबत अजून कोणतरी आहे. त्यानंतर काकांनी मला कात्रजपर्यंत सोडवलं, पण त्यांना काम होतं सो ते तिथून निघून गेले. आणि त्यानंतर मी एकटीने ट्रॅव्हल केलं बसनं. उसके बाद फोन का बंद होता? काय फोन का बंद होता? अगं सायलेंटर होता. मला वाटलं झोपलीस. चल जावं. चलो मला पकडता पण नाही येत की असं तू आणि मी दिसलं पाहिजे. हाँ नहीं येत मला मेकअप करता. फक्त काजल लावता येते आणि लिपस्टिक पावडर, बस इतना ही हो गया हमारा. तर त्यानंतर ती मला मस्तपैकी आयलायनर लावत होती आणि ही झोपली होती. म्हणजे मी 5:30 वाजता उठली आहे, आवरले, साडी घातली एवढ्या सकाळ सकाळ उठून आणि हिला फोन करते, मॅडमचे फोनच लागेना. 1 2 3 4 फोनच लागेना. माझं असं झालं तर आता राहू देल, मी झोपते. कॉल वगैरे काय उचलत नाही. त्यात फोटोग्राफरचा नंबर पण नाही आहे माझ्याकडे. पाण्यासारखंच लागतंय. कसे झालं ते धुतलं होतं. मी एक अशी मुलगी आहे ना की माझं मन कधी भरतच नाही. म्हणजे मी किती छान दिसत असेल, ओके दिसत असेल, नाही, मला ते कधी वाटणारच नाही मी छान दिसते. नाही, हे अजून असे चेंजेस पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे. आणि गंमत म्हणजे मला स्वतःला काय करता येत नाही. मग मी समोरच्याचा जीव खाते जोपर्यंत माझं मन भरत नाही. फायनली लोकेशनवर आलो आणि फोटोग्राफर पण आले. पकडा क्लच उभंच घेतला यार. काय बोलता? काहीतरी पकड. कॅमेरामन कॅमेरा सेट करतायत. कॉज शनिवार वाड्याच्या इथे तुम्ही शूट नाही करू शकत, कॅमेऱ्यात सुद्धा शूट नाही करू शकत आहे. स्टिल मी हा व्हिडिओ काढला. सॉरी. आय एम सॉरी बाबू. ही आमची मॉडेल बघा. अच्छा. कॅमेरामॅनला सांगते असं काढा, सनलाईटमध्ये काढा. मला साईडला सरकावं लागेल. समजत नाही फोटोग्राफर हाय काही आहे. स्ट्रगल, फोटोग्राफरचं स्ट्रगल देखो. मॉडल आमची दिवसेंदिवस वाढी होत चालली आहे. हड्ड्या निघल्या बाहेर. काय बोलणार आहे. सो काही तिला वाटतं इथे ते असं फ्लॅट झाले. तो सांगा आता काही. इतक्या दिवसानंतर ब्लॉग बनवते माझी हिंमत होती कॅमेरा स्टार्ट करून की असं चाललं होतं तसं चाललं बोलायची. बट थँक्स रेनू जे ती करते की करूयाल आणि तिनंच फायनली कॅमेरा ऑन केला की चल मी करते. बस एवढं प्रेम नकोच दाखवू माझ्यावर. लोकांना वेगळा विचार यायचा. करत होतो तेव्हा ना, आता आम्ही दुसरीकडे जाऊन ते फ्लॉवर कशी शूट करणार आहे मला नाही माहिती. आणि इनफॅक्ट मला हे पण होतं माहिती की आज शूट करून नाही देत. तर तिथे ते काका होते, त्यांनी लावलं पण समजलं की मी पण आले शूटला कधी शनिवार वाड्यात. शनिवार वाड्याच्या आतमध्ये तुम्हाला शूट करायला आतमध्ये भेटेल. ते एंट्री फीज वगैरे असते, पण बाहेर जे आहे ना जिथं आपण बसतो वगैरे तिथे नाही भेटत सहसा. मग हे असंच रोडवर इकडं तिकडं हां असं भटकावं लागतं. इकडं तिकडं असं जागा शोधावी लागते. आणि पहिली गोष्ट ना, तर येताना ह्या मनाची तयारी करून या की तुम्ही शूट करणार आणि 100 जण असे बघत बसणार किंवा ते ऑकवर्ड नजर हे करणार. स्टील तुम्हाला मॉडेलिंग करायची, स्टील तुम्हाला ते लुक द्यायचे. तर त्याची प्रिपरेशन करून मी नव्हते करून आले. तर मला स्टार्टिंगला वेगळं वाटतं. पण शनिवार वाड्याचे ते एवढं काही वाटत नाही, कारण की मोस्ट ऑफ या टायमाला भरपूर जण शूट करायला येतात. मी त्यांना सांगत होते की गॉगल बॅगेत कुठे ठेवला एक्झॅक्टली. साईडला पाण्याची बॉटल ठेवतो नाही तर त्यात असेल पहिला पप्पा नसतं. अदरवाईज तिला शेवटी पप्पा एकदम मागे तिथं असतात. इतक्या डिटेलमध्ये सांगून सुद्धा नाही समजला. अब्बास बेटा. आधी आम्ही दोघींनी मिळून फोटोज आणि व्हिडिओज काढले. त्यानंतर मी माझा सिंगल टेक घेतला. आता रेनू काढते. शूट करतात एवढं राग. बोललं होतं ना की रेडी राहा, सगळे असे बघत असतात. शूट हो रहा है. ये रही हमारी मॉडल.
साडीचा पदर आणि केस दोन्ही आवरू नाही शकत आहे, त्यामुळं केस बांधलेत. का आज नाही आवरता येते यार, मोकळे केस होते. बरं झालं क्लच आणला होता त्यानंतर आम्ही चालत मंडईत चाललो फुलांपाशी शूट करायला. आणि मी पूर्ण वेळ हिचा हात सोडलाच नव्हता, कॉज मी हरवले असते आणि मला चालता येत नव्हतं. काय बोलले रेणू? तिथं जायचं आहे, तिथं त्यांना फक्त विचारायचं आहे की तिला दिले हां तिला दिले फुलं, तेव्हा तिने काय केला, बस तेवढंच विचारायचं आणि वापस यायचं. त्याची नाही, कारण की खूप भाग असतो. तिकडं जायचं आपल्याला. फक्त व्हिडिओ काढेपर्यंत थोडं सगळं मिळायचं आहे. ओके की आम्ही घेतो म्हणजे साडी झाले रे खराब. फोटो काढायला थोडीशी स्पेस द्या दादा, काही नको बाकी. मी ते सारे फोटो टाकतो. तू तर बोलली होती घ्यायचं नाहीस, काय झालं? पैसे थोडी नाही कसले. हा जो साईडचा माणूस दिसतोय ना, तो बोलत होता की मला व्हिडिओत नको घेऊ किंवा मला फोटोत नको घेऊ. स्टील मी घेतलं कॉज हा खूप जास्त खडूस होता. तिने ते प्रॉपर शूट केलं, मी नाही केलं कॉज हा एवढा खडूस होता. हार्डली 1-2 क्लिक. उसके बाद मैंने म्हणजे तिथले फुलं वगैरे घेतली आणि मी त्या फुलांसोबत साईडला येऊन व्यवस्थित शूट केला. एकतर तिथं गर्दी होती आणि तो चिडका माणूस होता जो आवरा 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 करत होता आणि माझं पटकन नाही होत. आता मला हे क्लिप्स बघून कळतं आहे की मला खूप जास्त एडिटिंग करायचं अजून बाकी आहे, जे तुम्ही माझ्या इन्स्टा पेजवर बघालच हे व्हिडिओ मी काय डायलॉग बोलली आहे. बट त्यासाठी तुम्हाला मला इन्स्टाला फॉलो करावं लागेल आणि यातले खूप सुंदर असे फोटो काढलेत. ते फोटोसुद्धा तुम्ही इन्स्टावर नक्की बघा. लेट्स कंटिन्यू. वेट जस्ट अ सेकंड. दादा जर का तू हा व्हिडिओ बघतो तर सॉरी, मला तुला असं काय बोलायचं नव्हतं. टी ब्रेक. सगळे चहा पितात. मला चहा 4च आहेत. फोटो नाही अरे हा फोन कसा यांनी मला चहाच नाही दिलाय. चहा तू बोलली ना, तू पीत नाही, डाएटवर आहे. खूप जाड झाली, खूप जाड. देखा आपने लापरवाही का नतीजा है. मी डाएटवर आहे. वाळून जाईल मग. अरे मला बी यायचं ना. काय बोलली? चहा पिताना घ्यायचंय. चहा वाचवलाय मी. वाचलाय का? सगळ्यांचं झालं. हे बघ, खूप वाचवलंय अजून. एवढाच फोटोसाठी या व्हिडिओसाठी काढा. मी तर चहा पित नाही, सो अरे यार मी काय चहा वगैरे पित नाही, सो मी तो व्हिडिओ नाही काढू शकत आहे. बट दुसरं काहीतरी सांगा. आणि ना मला आय डोंट नो, आता खूपच जास्त इंटरेस्ट यायला लागला आहे मॉडेलिंगमध्ये, फोटोशूटमध्ये वगैरे. सो तुम्ही मला सजेस्ट करू शकता की तू या काइंड ऑफचं शूट्स वगैरे कर. ते मी नक्की शूट करेल आणि जे तुम्ही माझ्या इन्स्टा पेजवर बघा त्यासाठी फॉलो करा. ते चहा पित होते आणि मी त्यांचा वेट करत होता. मी उठली आहे पहाटे 5:30 वाजता. त्यानंतर आम्ही 7:30-8च्या आसपास काहीतरी लोकेशनवर आलो होतो आणि ऑलमोस्ट 8:30ला शूट स्टार्ट झालं असेल. आणि आत्ता वाजले होते ना 11:30-12चं टायमिंग होतं. स्टील आमचं शूट जे आहे ते कंटिन्यू चालूच होतं. कॉज आम्ही दोघीसुद्धा खूप जास्त एक्सायटेड होतो आणि आम्हाला खूप जास्त फोटोज वगैरे काढायचे होते. आणि मुळात जे फोटोग्राफर आहे ते सुद्धा अजिबात चिडचिड न करता आवरा पटकन असं मागं न लागता आमची प्रत्येक डिमांड पाहिजेल तिथे आणि पाहिजेल तितके फोटो काढत होते. त्यासाठी थँक्यू सो मच. आणि अजून एक गंमत माहिती आहे, आता एवढे दिवस झाले आणि स्टील त्यांनी मला व्हिडिओज नाही दिलेले आहेत, फक्त फोटोज दिलेत. अरे किधर से जा रहे हम. सो गाईज, आमचा झालेला आहे शूट थोडाफार आणि आमचे अवतार बघू शकता तुम्ही. हे दिसते कामवाली बाई प्रॉपर. हे बघा तिचा नाही छान दिसते ती. आता आम्ही चाललोय इकडे जायचं आपल्याला. इकडं बघा गर्दी बघा.
हे कॅमेरात लाजतात यायला, पण आता आले व्यवस्थित. चलो जा बेटा. आणि गंमत माहिती मग आम्ही रोड क्रॉस करत होतो ना, तर सिग्नल लागला ना की शूट करायचं. म्हणजे दुसरे पण फोटोग्राफर वगैरे होते ना कपल, त्यांचं शूट करायचं. तर सिग्नल लागलं की सगळ्याच्या लाईनीत थांबायचं आणि हे जसे येत आहेत असे पटपट पटपट आणि लगेच रिटेक वगैरे ते शूट करायला हवा होता. नाही पाहिजे काय नका तुम्हीच खावा. खाल्ली आहे मी, नको पण मला मला आवडते पण नको नको. खा एकदा, तू खा. काहे लिए हो घुंगटवा निकलवा. काय काय शपथ मला नाही आवडत रे एवढं. मला नको. नाचातलं एकदा बघा आणि डाएट चालू आहे म्हणा. काय बोल मी इनविजिबल आता. चला लई झाली बघ बघ. चला लवकर, काय यांना कामधंदे नाही आहेत. किती शूट राहिले अजून. आता आम्ही ना जाणार आहे शूट करणार. आम्ही परत तुळशीबागेत जाणार आहे कारण पुरी तर आम्ही येणार परत. येणार ना. बदल लिया साला. यार मी आत्ता हे व्हिडिओ बघतीये, सगळे फुटेज मी चेकच केले नव्हते. आणि ही नाही बोलते. ॲक्च्युअलमध्ये आम्ही नाही गेलो नंतर. हां तिला पण काम होतं. बट हां शॉपिंग तर करायची होती, मग आम्ही इथनं नाही केली. जे घराच्या जवळ एक मॉल टाईपमधनं होतं, आम्ही तिथे गेलो होतो. तिथनं केलं जे काही घ्यायचं होतं ते तिथनंच घेतलं. आणि इथे फोटोज अलाव नाही. ये देखो डेमो केलं चेंज. येस बघ ना कशी झाली पाय. हा ना रील्स नको नको होतं. मी फ्लाईट नाही आणलं आहे बट अगं घाल की पटकन. काय कमी तापलं असेल का. सीट पण तापले असेल बरेच. हेच ठेव यार, माझ्या हातात नाही एवढं सगळं सामान आहे. कॅरी नाही करू शकत. खुलजा सिमसिम. बॅग काढले ना. आणि फ्लॉवरचे 2 ते त्यांच्याकडे. चला त्यांच्याकडे काय आहे ना. सो ओके. आई शप्प स्टॉल बांधायचा खूप टाकलं यार. घे ना. गाईज मी नवीन कामवाली बाई लावलेली आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा. दीदी मेरे को कल से पगार बढ़ा के दो वरना मैं आने वाली नहीं हूँ. कितना चाहिए भाई तुमको पगार. 1 लाख रुपये. 1 लाख रुपए मेरा घर बिक जाएगा. ऐसे मत करो. 1 लाख में मेरा घर चला जाएगा. फायनली आमचं शूट झालेलं आहे. आम्ही माझ्या घरी आलोय सध्या थोडं रेस्ट करायला. आणि आम्ही या आठवड्यात 3 वेळा भेटलो ना. आम्ही अजिबात ओळखत नव्हतो एकमेकींना. हा ना अजिबात ओळखत नव्हतो. रील्स वगैरे नॉर्मली आल्या असला. आणि मला अजिबात असं ना ऑनलाईन भेटण्यावर विश्वास नव्हता. बट एवढी क्यूट फ्रेंड ऑनलाईन भेटते तर विश्वास ठेवू शकता तुम्ही तुमच्या ह्याच्यावर. हा ते पण आहे. बघा किती काम करते. पाणी भरण्याचं चालू आहे. गरम पाणी नाही प्यायचं एवढं उन्हात ना आलं. थंड पाणी प्यायचं. कामवाली बाई वेस्टर्न आहे, तिला थंड पाणी लागतं. मी येणे करेंगी बाई. चलो जायचं. कहाँ जा रहे हैं अभी हम. जा रहे हैं हमारे काम वाली को अभी शॉपिंग करवाने. मेकअप का सामान खराब हो गया है, उनको सनस्क्रीन लेनी है. टैन होता है उनको बहुत. देखो मेरे मालकिन ने पेमेंट नहीं बढ़वा दिया. क्या बोलते हैं ना बोनस के तौर पे मुझे लेके देने वाली है. शॉपिंग करवा के क्या लेके देगी. जो बोलो तुम. सनस्क्रीन मॉइश्चरायझर आणि बीबी क्रीम संपली आहे बस. Turn left, then turn right. म्हणशाल ते घेऊ. तू म्हणशील ते घेऊ असं. किती लांब आहेत ना.
एवढं उन्हात फिरवलंय पाच. ठीक आहे, आता आपण इथनं शॉपिंग करायला जाणार आहे. त्यानंतर हळू नंतर कुठं जायचं आहे? हां, मला एका ठिकाणी ॲडव्हर्टाईजचं शूट करायचं आहे आणि त्यानंतर नाईटला अपॉइंटमेंट आहे. तर बघूयात काय काय करते दिवसभरात. स्टार्टिंग शॉपिंग झालेली आहे. मॅडम भूत बनून फिरतात आणि तोंड यासाठी बांधायला लागतं की इथे सगळं नॉर्मल झालं त्याने मी साडी घालून आले. जरा ते ऑकवर्ड वाटत आहे आणि ते असं बघतात वगैरे मला नाही आवडत रे. मी हिला बोललेली की चेंज कर तू, पण मॅडमने नाही केलं. मला वाटतं की ठीक आहे ना, मुस्लिम ड्रेसमध्ये आपण रोज थोडी साडी घालतो, मम्मी वगैरे घालतात, तर बघूयात कसं वाटतंय. खूपच वेळ एक्सपिरियन्स घ्यायचा होता. कसं वाटतंय का खायचं होतं. मी आज मला घरी जायला म्हणजे 7-8 वाजता, तोपर्यंत मी साडी घालेल. मला वाटत मी अजून कॅरी करेल. हे ॲड शूट झालं ना, मी फ्रेंडसाठी जाऊन चेंज करते. ठीक आहे, कोई ना. आणि तर ते बघतायत त्यांनी ते नको वाटतं. असं उज्जल का मी येली आहे का नको बघू रे. आणि ही साडी एवढी सिम्पल आहे ना, काय ॲक्च्युअलमध्ये कामवाली पाहिजे नाही. त्यांना काय माहिती आहे आपल्याला शूट करायचं आहे का काय करायचं आहे, लोकांचं काय. पण तरी माझ्या थिंकिंगनी जसं आता मी दुसऱ्या गावात पण गेलेली आहे, राहिलेली आहे. दुसऱ्या गावापेक्षा आपलं पुणे बरं आहे, कारण की पुण्यामध्ये एवढं कम्फर्टेबल वाटतं. मला पर्सनली तर खूप कम्फर्टेबल वाटतं पुण्यात गावापेक्षा. हां, गावात कसं आता जर मी ह्या कपड्यात जरी असली ना गावात तरी बघतात, पण पुण्यामध्ये कोणाला काही घेणं देणंच नाही आहे मोस्टली. त्यानंतर जेवलो, एक शूट करायचं होतं ते केलं आणि त्यानंतर मला अपॉइंटमेंटसाठी जायचं होतं, तिकडे गेलं. रेनूनं मला सोडलं. त्यानंतर जे माझे काम होते ते डिस्टन्स इतका जास्त होता, मला घरी जायला लेट झालं. त्यानंतर घरी जाऊन मला पॅकिंग करायची आहे, कॉज नेक्स्ट डे दुसरंसुद्धा शूट आहे. दिवस खूप जास्त बिझी आणि मस्त गेला. बाय द वे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका गाईज, कारण मला आत्ता तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. चलो बाय बाय. एक मिनिट, साडीत कशी दिसते ना ते पण सांगा.